रामकृष्ण हरी मंडळी, मी माधवी. आज आपण माझा सगळ्यात आवडता वर्ग बघणार आहोत, क्षीर वर्ग. आपण आपल्या परमपूज्य गुरूंना वंदन करून या सत्राला सुरुवात करूया. पहिलं सूत्र आहे दुधाचे सामान्य गुणधर्म. स्वादुपाकरसं स्निग्धं ओजस्यं धातुवर्धनं वातपित्तहरं वृषं श्लेष्मलंगुरुशीतलं. स्वादुपाकरसं मधुर विपाकी मधुर रसाचे. स्निग्ध ओजस्यम ओजस्यम ओजो वर्धन करणारे, ओजाला वाढविणारे. आता ओजाला वाढवणारे इथे आपण अपर ओज कन्सिडर करायचं की पर ओज? तर इथे आपण अपर ओज कन्सिडर करायचं. पर ओज हृदयाच्या ठिकाणी राहते, अष्टबिंदू त्याची मात्रा असते. याचा क्षय जर का झाला तर मृत्यू होतो, बरोबर. आणि अपर ओज संपूर्ण शरीरात 1 अंजली त्याचं प्रमाण असतं. याचा क्षय जर का झाला तर आपल्याला माहिती काय काय लक्षणं दिसतात. 11व्या अध्यायात सांगितले, बिभेती दुर्बलो भीक्षणं ध्यायती व्यथितेंद्रियाः दुच्छायो दुर्मणा रूक्षम भवेत क्षामश्च तत्क्षय. मग हा क्षय भरून काढण्यासाठी आपण अशा मधुर रस मधुर विपाकी दुधाचा युक्तीने वापर करणार आहोत. युक्तीने ते काय म्हणायचं आणि दुधाचा युक्तीने वापर का करायचा आहे? तर दूध हे गुरु असतं आणि ओजक्षय म्हणजे इतर धातूसुद्धा चांगल्या क्वालिटीचे बनलेले नाही आहेत. तिथे अग्नीची विकृती आहे किंवा धातुक्षयाचा पेशंट आहे. मग अशा वेळेस जर असाध्य पेशंट नसेल, ठीक आहे, धातुक्षयाचा पेशंट आहे आणि असाध्य नसेल, त्याच्या अग्नीचा आपण विचार करू शकतो. तर अशा वेळेस आपण अग्निवर्धक द्रव्य त्या दुधामध्ये विरुद्ध होणार नाही अशा पद्धतीने मिक्स करून त्याला देऊ शकतो. म्हणजे धातुवर्धनसुद्धा होणार आहे. तर मंडळी, आता काय धातुवर्धनम? आचार्य म्हणतात सर्व धातूंचा सार ओज आहे, बरोबर. तर धातू सारता वाढवून हा ओजाचे वर्धन करणारा आहे किंवा डायरेक्ट ओजोवर्धन पण सांगितलंच आहे ना. नंतर आहे वातपित्त हरम. स्वादुपाक स्वादुरस आणि स्निग्ध गुणाने वाताला हरणारा आहे. स्वादुपाक रस या गुणाने पित्ताला हरणार आहे. नंतर आपण बघूया वृषम. वृषम, आता तुम्ही म्हणाल शुक्र तो फक्त पुरुषांमध्येच असतो. पण इथे फक्त तेवढाच अर्थ न घेता शुक्र हे वीर्य म्हणून घ्यायला हवे. हे सूक्ष्म स्वरूपात सर्व शरीरात आणि सगळ्यांच्या शरीरात असते. मग असं हे वृष वाढविणारं आहे आणि आपण याला शुक्र धातूचं वर्धन करणारं म्हणू शकतो. आणि आपल्याला तर माहितीच आहे की सामान्याची वृद्धी होते. दुधाचा मधुर रस व विपाक स्निग्ध गुण कफवर्धक गुणामुळे वृष हे कार्य घडून येणारे. तर असं हे दुग्ध आहे गुरु, पचायला जड आणि शीतवीर्याचे. प्रायः पयः. तर एक्सेप्शन्स तर असणारच ना मंडळी. काय इथे क्षीरम अष्टम विधम स्मृतम, म्हणजे इथं 8 प्रकारचे क्षीर वाग्भटाचार्यांनी मेन्शन केलेत. हे जे खाली जे आहेत तर ते काही एक्सेप्शन्स दिलेत, पण ते आपण तिथल्या तिथे बघूया. आणि लास्टला मी एका पेजवरती सगळं काही टाकलं आहे, तर ते बघू आपण पुढे. आता पुढे जाऊया. गव्यक्षीर. अत्र गव्यं तु जीवनीयं रसायनं क्षतक्षीणहितं मेद्यं बल्यं स्तन्यकरं सरं श्रमभ्रममदा लक्ष्मी श्वासका सातितृक्षुधः जीर्णजरं मूत्रकृच्छ्रं रक्तपित्तञ्च नाशयेत्. आता ह्या 8 क्षीरांमधून आपण पहिले गव्यक्षीर पाहणार आहोत. जीवनियम जीवन देणारे, टीकाकार म्हणतात ओजाला वाढवणारे. रसायनम वयस्थापन करणारे, म्हणजेच धातूंना सारवान बनवणारे. कोणासाठी अधिक हितकर आहे? क्षतक्षीणहितम. क्षतक्षीण ज्याला उरक्षत झाला आहे, उराच्या ठिकाणी इजा झाली आहे. क्षीण ज्याच्या धातूंचा क्षय झाला आहे. मेध्य, आता आपल्याला माहिती धी धृती स्मृती. तर आता मेध्य म्हणजे नेमकं काय? तर धृती, धारणशक्ती वाढवणारे. तर जर मंडळी तुम्हाला एखादी गोष्ट वाचलेली लक्षात राहत नसेल तर करा रिव्हिजन आणि प्या गव्यक्षीर. बल्यम
आता धातुसार करणारे आहे, ओजोवर्धक आहे, तर बल्य तर झालंच की. नंतर स्तन्यकर, अष्टांग हृदय सूत्रस्थान, अध्याय 10वा, मधुर रसाचे कार्य. बरोबर. त्यात काय श्लोक आहे? आजन्म सात्म्यात कुरुते धातूनां प्रबलं बलं बालवृद्ध क्षतक्षीण वर्णकेशेंद्रियोजसां. क्षतक्षीण आलाय ना. प्रशस्तो बृंहण कंठ्यस्तन्यसंधानकृद्गुरुः आयुषो जीवनस्निग्ध पित्तानिलविशापहः कुरुते अत्युपयोगेन समेधश्लेष्मजान् गदान् स्थौल्याग्निसाद संन्यास मेहगंडार्बुदादिकान्. आता ह्याच्यामध्ये जे पण मधुर रस आपण सांगितलं की दुग्ध कसं आहे, मधुर रसाचं आहे. मग जे पण मधुर रसाचे जे जे कार्य सांगितले, ठीक आहे, तर ते सगळे ह्या दुधाचे असणार आहेत. आता जसं की इथे क्षतक्षीण आला आहे, मेध्य आला आहे, नंतर बृंहण करणारा आला आहे, अजून स्निग्ध, जीवन, आयुष्य देणारा, पित्तानिल विशापहा, हा पित्तानिलाला दूर करणारा, असे सगळे शब्द आलेले आहेत. नंतर जर का आपण अतियोगाच्या ह्याच्यामध्ये बघितलं, अतियोगाचे ते जे 2 लाईन आहेत त्याच्यात बघितलं, तर प्रमेह आले. आणि आपण जर का प्रमेह निदान उघडून बघितलं अष्टांग हृदयाचं, तर त्यामध्ये त्याचा हेतू आलेला आहे, गव्य क्षीर, गोदुग्ध. तर आता मंडळी तुमचा होमवर्क, या श्लोकात जे जे गुण आलेत, गव्य क्षीरात आलेले आहेत, गव्य क्षीराच्या श्लोकात आलेले आहेत, ते पेन डाऊन करायचे. ठीक आहे. नंतर श्रम, थकवा दूर करते. भ्रम म्हणजे काय की असं आजूबाजूला काय चाललं काही समजत नाही, तर ते पण दूर करतं. मद, दारू पिल्यामुळे जे काही होतं ते मद, त्याला दूर करण्यासाठी कधी तुम्ही ट्राय करू शकता. तसं तर स्वस्त हितद्रव्यांमध्ये मद्य आलेलं नाही आहे, म्हणजे सुरा अच्छा सुरा मेडिकेटेड इट इज डिफरंट. ऋतुचर्येमध्ये आपण ते बघितलं पण तरी स्वस्त हितद्रव्यामध्ये आलेलं नाही आहे. मग ते कधी घ्यायचं ते डिपेंड करतं, ते पण मेडिकेटेड. पुढे जाऊ. अलक्ष्मी उत्पन्न करणाऱ्या हेतूचा नाश करणारा, असे हे गव्यक्षीर आहे. आता तुम्ही म्हणाल अलक्ष्मी असं कसं? वरील श्लोकात आपण जे व्याधी पाहिले त्यामुळे अलक्ष्मी तर येणारच ना. सगळ्या ज्या आपण व्याधी बघितल्या, ठीक आहे, सगळ्या ज्या व्याधी बघितल्या त्याच्यामध्ये धन तर खूपच जास्त खर्च होणारच ना. आणि वरतून तसं जर का म्हणायला गेलं तर आपल्याकडे सगळ्यात मोठी लक्ष्मी कोणती? हेल्थ, आरोग्य. आणि वरती आपण पाहिलंच आहे, धातुवर्धक आहे, ओजोवर्धक आहे, म्हणजे लक्ष्मी मिळणारच ना. ते असं म्हणतात ना, मनगटात बळ असायला हवं, मनात आणि मनगटात, तर आपण काही करू शकतो तसं. नंतर काय? श्वासकास, श्वासाला हरणारा, कासाला हरणारा. आता आपण श्वासकास हे जर का प्रॉपर बघू की कसं हरतं गव्यक्षीर, कोणत्या गुणामुळे हरतं, तर ह्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवू, म्हणजे त्यामध्ये आपण संप्राप्ती वगैरे निदान सगळं काही इन्क्लूड करू, नाही तर मग व्हिडिओ होईल मोठा. नंतर आहे जीर्णज्वर. आधी आपण बघितलं होतं नवज्वरामध्ये काय होतं? उष्ण जलाचा उपयोग होता. जीर्णज्वरामध्ये गव्यक्षीर. मूत्रकृच्छ्रम, तर मूत्रकृच्छ्रता आणि मूत्राघात यात काय डिफरन्स आहे? मूत्रकृच्छ्र गतीमध्ये अवरोध, मूत्रकृच्छ्रता म्हणजे गतीमध्ये अवरोध, आणि मूत्राघात म्हणजे उत्पत्तीमध्ये अवरोध. तर हे गतीतला अवरोध दूर करणार, पण कसं? कोणत्या गुणामुळं असा विचार पण करायला पाहिजे. सरम आपण बघितलं, सरम कुठं आहे बरं? सरम गुण हा बघितला आपण, सरगुण. तर मग आता सरगुणमध्ये काय काय असतं? तर द्रवगुण पण असतो आणि चलगुण पण असतो. आणि द्रवगुण काय करतो की परमाणूंना आपल्यासोबत सामावून घेऊन प्रवाहित करतो, बरोबर. आणि चलगुण काय करतो? प्रेरणा निर्माण करतो, म्हणजे तेच की तो जो अवरोध आहे तो दूर करणार आहे. नंतर आहे माहिष दुग्ध. त्याच्या आधी आपण हे जे खाली लिहिलं आहे मी ते एकदा गो थ्रू करू, काही पॉईंट सुटलं असेल तर. जीवनियम प्राणधारणम, प्राणाचं धारण करणारा.
ओजस्यम ही जीवनीयम उच्यते क्षीर सामान्य लक्षणोत्वात तेच ओजोवर्धन आहे. तथा ओजक्षये जीवनीयानाम औषधाना उपयोग निर्दिष्ट. हा तेच ओजक्षयामध्ये आपण ह्याचा उपयोग करणार आहे. मग इथं आपण ओजक्षय कोणता कन्सिडर करणार? अपर ओज. अष्टांगहृदय सूत्रस्थान 11व्या अध्यायामध्ये काय दिलं आहे? जीवनीयम औषधम क्षीर. जीवनीय औषध द्यायचे. साध्यास्तत्र भेषजम. हे कशाचा श्लोक आहे? क्षय झाला असेल तर त्याच्यावरती उपचार करणार चिकित्सेचा श्लोक आहे. रसायनम रसरक्तादीनां श्रेष्ठानां लोभोपायः वयस्थापनम म्हणजेच काय? रसरक्तादी धातूंचं वर्धन करणारा, वयस्थापन करणारा. नंतर मेध्यम धारणशक्ती वाढवणारा. नंतर अजून एक आलं आहे की मनपीडा नाश करणारा. हे ह्या टीकाकारांनी सांगितलं आहे, आयुर्वेद रसायनकार. तर मनपीडा नाश करणारा आहे. अलक्ष्मी नाशक हेतूचा नाश करणारा. ठीक आहे. अब हम जाएंगे आगे. माहिष क्षीर हितमत्यग्निनिद्रेभ्यो गरियो माहिषम हितम. अत्यग्नी भस्म्या. आपण असंच म्हणतो ना आपल्या मित्राला, असं किती खाशील, भस्म झालंय का तुला? हां, पण भस्म्या म्हणजे नेमकं काय? तो खरंच भस्म्या असतो का? तर जेव्हा म्हणजे आम्हाला आमच्या सरांनी एक केस सांगितली होती की जेव्हा असा एक पेशंट होता की 4-5 डझन कळतं आहे का केळ्या खाऊनसुद्धा, म्हणजे 4-5 डझन केळी खाऊनसुद्धा जो अजून खायला मागतो आहे त्याला म्हणतात भस्म्या. पण आपलं हे जे भस्म्यावालं जे काम आहे ना ते पण आपण पेंडिंगला ठेवू जरा. म्हणजे नेमकं काय होतं, कसं होतं, कसे लक्षणं आहे, त्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ बनवूया. तर मी काय म्हणते, तुम्ही पण घ्याच होमवर्क, शोधा जरा भस्म्याबद्दल काय लिहिलं आहे आपल्या संहितेमध्ये, कुठं नेमकं त्या व्याधीचा उल्लेख काय आला आहे, त्याचं नाव काय आहे. ठीक आहे, मी पण शोधते आणि भेटलं तर मला पाठवा. ठीक आहे. पुढे गरियो गुरुत्तर हिमम. गोदुग्धापेक्षा गुरु आहे आणि शीतवीर्याचे आहे गोदुग्धापेक्षा. नंतर आहे बकरीचे दुग्ध. एकदा इथे काय लिहिलं आहे बघूया. गरियो गव्याच्या क्षीरापेक्षा गुरु आहे. अनिद्रा म्हणजे नष्ट निद्रा. ठीक आहे, निद्रेचा नाश जर का असेल तर त्यामध्ये आपण घ्यायला लावतो रात्री झोपताना. नंतर सुश्रुताचार्य ते काय बोलतात की महाभिषंदी मधुरम माहिषम वहन्नी नाशनम निद्राकरम शीतकरम गव्य वहन्नी नाशनम निद्राकरम शीततरम गव्यात स्निग्धतरम गुरुः. महाभिषंदी खूप जास्त अभिषंदी, खूप जास्त स्त्राव निर्माण करणार आहे. मधुर आहे, मधुर आहे. वहन्नी नाशनम अग्नीचा नाश करणार. कोणत्या म्हणजे आपण कशात यूज करणार? अति अग्नीमध्ये. निद्राकरम शीततरम शीततर. ठीक आहे, म्हणजे अजून शीत. गव्यात स्निग्धतरम गव्य दुधापेक्षा स्निग्ध आहे, गुरु आहे. आता आपण बघूया अजक्षीर. तर आता आपण बघणार आहोत अजक्षीर. अल्पांबुपान व्यायाम कटुतिक्ताशनैर्लघु आजम शोषज्वरश्वास रक्तपित्तातिसारजित. इथं आलाय अपवाद. काय बरं? अल्पांबुपान व्यायाम कटुतिक्ता वगैरे 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 लघु गुणाचे आहे. लघु गुणाचे. आता आपण लघु गुणाचे कार्य बघूया. साध उपलेप बलकृत गुरुस्तर्पण बृहण. हे झालं गुरुचं. लघुस्तद विपरीता ह्या सगळ्याचा अपोजिट. स्याद लेखनोरोपणस तथा लेखन आणि रोपण कार्य करणारे विशेष करून. गुरुवातहरम पुष्टिश्लेष्मकृत चिरपाकी च. गुरु जो आहे तो चिरपाकी, वेळ लागणारे पचायला. तर लघु बघू. लघु पथ्यम परम प्रोक्तम कफघ्नम शीघ्रपाकी च. काय? कफघ्न आहे, शीघ्रपाकी आहे, लवकर पचणारं आहे. तर आता ह्या गुणांचा कुठे कुठे त्याचा काय कर्म करणार ते आपण पुढे बघू. बकरीसारखी व्यायाम करते.
डिप्स मारते नाही का, चालते, कमी पाणी पिते, कटू तिक्त रसाचा घास खाते, त्यामुळे तिचे दुग्ध कसं होते, लघु, वातगुण वाढतो, चालल्यामुळे वातगुण वाढतो. मग मंडळी थोडा विचार करा, जर आपण सुद्धा असाच आहार सेवन केला, कटू तिक्त रसाचा, खूप व्यायाम केला, अल्पांबू, कमी पाणी पिलं, तर आपण पण बकरीसारखेच नाही का होणार. विचार करा, बकरीचा मल कसा असतो, लेंड्या किती वृक्ष असतात. जर आपण पण असंच वरती सगळं काही केलं, म्हणजे व्यायाम केला, अल्पांबूपान, कटू तिक्त रसाचा आहार, तर आपल्या मलासोबत काय होईल विचार करा. आजम शोष, तालू शोष, नंतर ज्वर, श्वास, आपण गव्यक्षीरमध्ये बघितलं तर श्वासकास, इथं काय श्वास आले, रक्तपित्त, अतिसार, जित. आता अतिसार, काही वेळेस रक्तसुद्धा पडतं, अतिसारामध्ये रक्त पडतं म्हणजे आतमध्ये जखम आहे. ठीक आहे, मग जखम आहे तर मग लेखन आणि रोपण कार्यामुळे ती काय करणार आहे, ती जखम भरून काढणार आहे. आणि अतिसार नॉर्मली पण दिलंच, अतिसार जित. आता आपण बघूया औष्ट्रिक, कारीभ, कारभ. तर ईषदृक्षोष्ण लवणम औष्ट्रकम दीपनल लघु शस्तं वातकफानाह कृमी शोफोदरार्शसाम. ठीक आहे, ईषद वृक्ष गुणाचं काम काय, शोषण करणे. तर आता काय पूर्ण जर का आपण श्लोक बघितला म्हणजे वृक्ष ह्याचा, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये विशेष करून त्याचं स्तंभन आणि खरं हे कार्य आले. तर पुढे बघूया आपण उष्ण आणि खाली बघूया वात. म्हणजे कसं बघायचं, एक मिनटं, हां, तर हे उष्ण आहे आणि खाली वातहर दिले, वातकफहर आहे. तर उष्ण गुणामुळे वातकफहर. नंतर लवण आले तरी मग काय येणार आहे, उष्ण आणि लवण आले तर मग वाताला हरणारा आहे. नंतर औष्टकम, दीपनल, हे पहिलं असं दुग्ध आहे याच्यामध्ये दीपन कार्य आले. शस्तम वात कफानाह, अनाह जे आहे ते अग्निमांद्यामुळे होतं, तर अग्निमांद्य दूर करण्यासाठी हे दीपन करतं, बरोबर ना, अग्नीला दीप्त करतं. अग्नीचे दीपन आणि पाचन कशाचे, दोषांचे, अजून काय आहाराचं पचन. कृमी शोफ उदर अर्शसम. आता आपण काय बघितलं की ह्याचं वृक्ष हे कार्य आहे, मग वृक्षण करणार, मग जिथे पण कफज व्याधी आहे तिथे आपण ह्याचा उपयोग करू शकतो. जसं की शोफ आहे, शोफ म्हणजे उच्छेद, म्हणजे काय एक असं उंचवटा आलेला असतो, मग ते पिंपल्स असू दे नाहीतर काही असू दे त्याला आपण शोफच म्हणणार, तो एक प्रकारचा शोफ आहे. कृमी, उदरव्याधीसुद्धा काय अग्निमांद्यामुळं होतो. अर्श, आता अर्श एक मांसल व्याधी आहे, ठीक आहे, बरोबर ना, असं एक आउटपाउचिंग टाईप होतं. तर या आणि त्यामध्ये कोणतं महाभूताधिक्य आहे, कोणता दोष जास्त आहे, कफ, तर मग अर्शसाम त्याला पण दूर करणार आहे. पुढे बघूया आपण मानुष क्षीर, मानुषम वात पित्तासृग अभिघाताक्षी रोगजित तर्पणाश्चोतनैर्नस्यैहि. वातपित्त हरणारा, कशावरून, मधुर रसाने, मधुर विपाकी आहे. अश्रुग अभिघात, डोळ्याला जर काही इजा झाली तर दुधाने आश्चोतन करून, तर्पण करून, ठीक आहे, त्याला आपण ठीक करू शकतो. आता आश्चोतन म्हणजे काय, तर ड्रॉप्स घालणे, मानुष क्षीराचे म्हणजे स्तन्य दुधाचे ड्रॉप्स घालणे, ठीक आहे. अक्षीरोगातसुद्धा इतर अक्षीरोगांनासुद्धा जिंकणारे आहे. आता तर्पण आणि आश्चोतन करायचं आहे आपल्याला. तर्पण म्हणजे काय, तर ते आपण बघितलं असेल ना की मोठ्या मोठ्या पंचकर्म सेंटर्सच्या बाहेर ते असं डोळ्याच्या बाहेर असं एक पिठाने एक अशी वली तयार केलेली असते आणि मग मधी गरम तूप टाकतात, तर आपण दूधही टाकू शकतो. नंतर आश्चोतन ड्रॉप्स सांगितलंच. हां, आता आपण पुढे बघूया. हे जे पण मी मार्क केलेलं आहे रेडमध्ये, तर ते MCQसाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून मार्क केलं आहे. आता आपण जाऊयात पुढे.
येस. तर तर्पण आणि अश्चोतन अक्षिरोगांजयती. ठीक आहे. नंतर इथं नस्यासाठी पण वापर करायला लावला आहे. मग नस्येन शिरोरोगांजयती. डोक्याचे पण जे रोग आहेत, शिरोरोग आहेत 5 प्रकारचे. शिरशूल सांगितलेले आहेत, पण इतर पण शिरोरोग आहेत. मग शिरोरोगामध्ये काय काय इन्क्लूड होतं? कान, नाक, घसा, सगळं. ह्या सगळ्यावरती आपण ह्याचं नस्यही करू शकतो. नंतर आविक क्षीर, आविक मेंढी. बऱ्याच जणांना मेंढीच माहीत नसते. बघूया आता काय त्याच्या दुधाचे गुणधर्म. अरुद्यम तू उष्णम आविकम वातव्याधिहरम हिध्मा श्वास पित्तकफप्रदम. हिध्मा श्वास पित्तकफप्रदम. वातव्याधीला तर हरणारा आहे, पण हिध्मा म्हणजे हिकप्स. हिध्मा श्वास, पित्त आणि कफाला वाढवणारा आहे. मग आता आपण हिध्माची चिकित्सा कशात बघितली होती? उद्गार वेगात बघितली होती, बरोबर. मग जर काही हिध्मामध्ये नाही द्यायचं आहे तर आपण हे त्याच्यात पण नाही देऊ शकत, बरोबर. नंतर सुश्रुताचार्य काय म्हणतात की हे जे अविक्षीर आहे ते मधुर, स्निग्ध आणि गुरु आहे. पथ्यम केवल वातेषु. तेच म्हणतात फक्त वातावरती पथ्यकर आहे, कारण मधुर, स्निग्ध, गुरु आहे. श्वासे चानिल संभवे. श्वासे चानिल संभवे म्हणजेच काय? मग आता इथं अनिल संभवे, श्वासेच्या अनिल असंभवे असं का आलं आहे? श्वासेच्या अनिल संभवे आले, सॉरी. तर मगाशी तर दिलं आहे की श्वासावरती नाही आहे. तर हिक्का श्वास, ह्याचे जर हे वातप्रधान असू शकतं किंवा कफपित्तप्रधान असेल. वातप्रधान जर का असेल तर त्याच्यामध्ये आपण ह्याला यूज करू शकतो, नाश करणारे हे. आणि कफपित्त प्रधान असेल तर त्याला निर्माण करणारे, कारण आपण इथे सांगितलं आहे की पित्त कफप्रदम. ठीक आहे. पुढे बघूया. एभ म्हणजे काय? एक मिनटं, काढून टाकू आपण. हे जरा स्पेलिंग आहे मिस्टेक. हत्तीनीचे दूध, नाही, हस्तिन्या स्थैर्यकृत. हस्तिन्या स्थैर्यकृत. हत्तीची चाल कशी आहे? अशी एकदम मंद, एकदम स्थिर, हळूच एक पाऊल ठेवणार. तसं स्थैर्य, दृढता अशी दिसते आपल्याला. स्थैर्यकृत, असं स्थैर्य निर्माण करून देणार आहे. स्थैर्य हे देह दार्ढ्यकृत, देहाला दार्ढ्यत्व देणार आहे. नंतर एक शफांचे मांस. एक शफ म्हणजे काय? एक खूर असलेले. खूर म्हणजे काय? एक नख असलेले. असे कोण आहेत? आपले घोडादादा आणि गाढवदादा. बाढम उष्णम त्वैकशफम लघु. शाखावातहरम साम्ल लवणम जडताकरम. आता इथे बघा, हे काय दिलं? उष्ण दिलं आहे, लघु दिलं आहे, लघु गुणाचे आहे, शाखेतला वात हरणारा आहे, अम्ल आणि लवण रसात्मक आहे. तर अम्ल आणि लवण रसात्मक आहे, उष्ण आहे, या सगळ्यामुळे वाताचं हरण करणार आहे. पण हे लघु आहे आणि जडताकरम म्हणजे काय दुग्ध आहे की लघु आहे आणि जडता पण निर्माण करणार आहे. तर आता आपण पुढे बघू काय ह्याचं टीकाकार काय म्हणता. अतिशयेन उष्णम भवती. खूप जास्त. बाढम उष्णम, खूप जास्त उष्ण आहे. शाखा वातहरम. शाखा, आता इथे शाखा म्हणजे आपण बाह्य रोगमार्ग घेऊ शकतो. शाखा वातहर पण घेऊ शकतो शाखेमधलं. जडता, अंगजाड्यकरण हेतू. अंगाला जडता निर्माण करणार आहे, म्हणजे लघु असून सुद्धा अंगाला जडता करून देणार आहे. मग असं MCQ येऊ शकतो मे बी इन हायर एक्झाम्स. पुढे तप्त अतप्त. आता आपण बघणार आहोत तप्त अतप्त व धारोष्णदूत. पयो अभिषंधी गुरुवामम युक्त्या श्रुतमतो अन्यथा भवेत गर्योति श्रुतम धारोष्णम अमृतोपमम. पयो अभिषंधी, खूप जास्त अभिषंधी. कोण? गुरु आमम. आणि गुरु पण आहे. कोण? आम म्हणजे न पचलेलं. ठीक आहे. अपक्व म्हणजेच काय? आपण त्याला न तापवलेलं जे दूध आहे ते अभिषंधी आहे आणि गुरु आहे. युक्त्या श्रुतम अतो अन्यथा. अतो अन्यथा अपोजिट. जर का आपण त्याला गरम केलं, ठीक आहे,
तर काय हे लघु होणार आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट होणार आहे. गुरुचं लघु होणार आहे. आणि अनभिसंधी असणार आहे, कारण इथे दिलं आहे डायरेक्ट की अतो अन्यथा, डायरेक्ट विपरीत स्टार्टिंगला दिलेल्याच्या. भवेत गरियो अतिश्रुतम, गरियो अजून जास्त गुरु आहे. अतिश्रुतम जर का आपण ह्याला खूप जास्त तापवलं तर. धारोष्णम अमृतोपमम, आणि जर का धारोष्ण दूध असेल तर ते अमृताप्रमाणे आहे. धारोष्ण अमृता समान, जास्त उकळलेले दूध गुरु. तर नंतर हे काय आम न तापवलेले अभिसंधी आणि गुरु. इथे आपण बघतो एक दूधवाला. हां आम इथे अपोजिट टू क्वथित शीत जल. एकदा ते जाऊन बघा त्या क्वथित शीत जलाचे जे पण जे पण श्लोक दिला त्यात एकदा बघा. आता सुश्रुताचार्यांनी खूप भारी गोष्ट सांगितली. श्रुत शीत आणि श्रुत उष्ण, म्हणजे उकळून गार केले आणि आणि आत्ताच उकळलं आहे. ठीक आहे. तर जे श्रुत शीत आहे ते पित्तघ्न आहे, आणि जे श्रुत उष्ण आहे ते कफवातघ्न आहे. ठीक आहे. त्यजे द्विवर्णम ग्रथितम विगंधम विरसम पटुः. त्यजेत विवर्णम, कोणत्या दुधाचा आपण त्याग करायचा आहे ते सांगितलं आहे. ग्रथितम, ज्याच्यामध्ये गठुळ्या आल्या आहेत. विगंधम, ज्याचा प्राकृत गंध नाही आहे, आपल्याला लगेच समजून येतं. आई वास घेते ना सकाळी सकाळी, समजा दूध बाहेर राहिलं असेल तर. विरसम, त्याचा रससुद्धा वेगळा आहे. आणि पटू म्हणजे कोण? लवण रसाचं. असं काय म्हणतो आपण त्याला, खारट लागतं, आंबट लागतं जरा, असा वास येतो त्याचा, आंबट वास. ठीक आहे. आता आपण बघूया MCQs. येस. अरे काय ऐसे काहे हो रहा. हां, दुग्ध आणि दोषकर्म. जे सामान्य आहे ते वातपित्त हरणार आहे. गव्य आणि आजक क्षीर आहे ते रक्तपित्ताला हरणार आहे. उंटाचं काय? वात आणि कफाला. कफ आहे म्हणजेच काय? कृमी, शोफ, उदर, अर्श याचा नाश करणारा. आविक जे आहे ते वातातला हरणार आहे. आता ह्याचे सगळ्याचे रिझन्स आपण दिलेले आहेत मागे, एकदा बघून घ्या. नंतर दुग्ध रस गुण वीर्य बघणार आहे आपण. ओज, कटुतिक्त रसाचा लघु. ठीक आहे. आणि त्याचं आज वीर्य दिलं नाही म्हणजे काय असणार आहे? शीतवीर्याचं असणार आहे. नंतर औष्ट्रिक, लवण, लघुवृक्ष. एकदा हे गोथ्रू करा, मी जे काही सांगितलेलं आहे तेच आहे, म्हणजे फक्त तुम्हाला MCQला कामाला येईल. ठीक आहे. तर आता आपण आज उद्यामध्ये आपण हा अध्याय संपवणार आहोत. खूप जास्त डिले झाला आधीच, कारण लॉंग वीकेंड घरी गेली होती. तर ठीक आहे, उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.